नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त राहणार आहेत. तर नागपुरात रवींद्र सिंघल हे नवे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारणार आहे. गृह विभागाने बदलांचे आदेश काढले आहे. रवींद्र सिंघल हे सध्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आहेत. सिंघल यांनी नागपुरात यापूर्वीही विविध पदांवर काम केले आहे. डॉक्टर सिंघल हे मार्च 2009 ते 10 या दरम्यान नागपूरचे GRP अधीक्षक होते. याच वर्षी ते नागपूरचे अप्पर पोलीस आयुक्त आहेत. त्यानंतर 2014 पर्यंत त्यांच्याकडे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राची धुरा होती. 2013 मध्ये त्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले होते. या दरम्यान नागपुरात बराच काळ काम केल्यामुळे त्यांना नागपूरच्या गुन्हेगारी प्रवृत्तीची चांगली जाण असल्याने नागपुरात पोलीस आयुक्त पदाची धुरा सांभाळल्यावर रवींद्र सिंघल यांची गुन्हेगारांवर वाचक बसविण्यासाठी भूमिका काय असणार याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्य अभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य जाणता राजा चंद्रपूरकरांच्या भेटीला येत आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका मार्फत या महानाट्याचे आयोजन 2, 3 व 4 फेब्रुवारी 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंड चंद्रपूर येथे केले जात आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार पद्मविभूषण इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग चांदा क्लब ग्राउंड चंद्रपूर येथे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगणार आहे. यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. दररोज सायंकाळी 6च्या सुमारास या प्रयोगाला सुरुवात होईल. उंटे, घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमांचे जिवंत चित्रण 200च्या वर कलाकार करणार आहे. यासाठी चांदा क्लब मैदान सज्ज होत आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने राज्यभर आयोजित महानाट्य सादरीकरण चंद्रपूर जिल्ह्यात 3 दिवस सलग 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत चांदा क्लब ग्राउंड येथे सायंकाळी 6:30 ते 9:45 दरम्यान जाणता राजा महानाट्य होणार आहे. मी पूर्ण चंद्रपूरकरांना आवाहन करतो की तुम्ही मोठ्या प्रमाणावर या नाट्य बघण्यासाठी यावे आणि आपला हा कार्यक्रम सक्सेस होईल हे सर्वांनी एन्श्योर करावे. हा नाट्य बघण्यासाठी प्रत्येक रोजी आम्ही 10,000 लोकांसाठी नियोजन केलेलं आहे. तो 10,000 तिकडे बसण्याची व्यवस्था असेल आणि त्याचप्रमाणेवर आम्ही सर्व ठिकाणी पासस वाटप करत आहोत. नागरिकांना पाससची हवी असेल तर तुम्ही तहसील ऑफिसमध्ये, पंचायत समिती, नगरपालिका या महानगरपालिकामध्ये जाऊन तिकडे पासस तुम्ही घेऊ शकता. वंचित बहुजन आघाडीचे नेते निलेश विश्वकर्मा यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे 3 दिवसाचे भव्य किसान शंकरपटाचे आयोजन केले. आज फायनलच्या दिवशी पुरुषांप्रमाणे तरुणांनीही या स्पर्धेत बैलगाडी सुसाट वेगाने हाकलत उत्साह वाढविला. अगदी काही सेकंदाचा थरार असल्याने या बैलगाडी स्पर्धेत महिलांनीही सहभाग घेऊन आम्हीही मागे नाही हे दाखवून दिले. पुढील वर्षी स्वतंत्रपणे महिलांची बैलगाडी स्पर्धा आयोजित करू असे निलेश विश्वकर्मा यांनी सांगितले. बैलगाडीवर बसून हाती दोर घेत तरुणांनी यावेळी मोठ्या स्पर्धेत बैलजोडी पळवली. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. हा तरुण ज्या ताकदीनं पुढे येतो आहे आणि बैल जोडीचा हा जो एवढा मोठा रणसंग्राम चांदुरात घेतला, याच मला आज आनंद वाटतो आहे की माझ्या ज्या तरुण मुली आहेत
ज्या माझ्या बहिणी आहेत त्यांनी मोठ्या आत्मविश्वासानं या जोड्या हाकण्यासाठी आज इथं आलेल्या आहेत. निश्चितच एक मोठा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात जाईल. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. सातत्यानं आमच्या महिला कुठेच मागे नाही, प्रत्येक क्षेत्रात. आणि आज पटात शंकरपटात त्यांनी ही आज बैलजोडी हाकलली आहे. हा एक चांगला मेसेज संपूर्ण समाजासाठी आहे. येत्या काळात शंकरपटाच्या माध्यमातून त्यांनी जी विनंती केली की दादा या महिलांचा शंकरपट झाला पाहिजे, तर निश्चितच चांदुरली येथून पुढचा महिलांचा शंकरपट इथून आपण सुरुवात करू. खूप छान वाटते हकलून. मी पहिल्यांदा तळेगावला हकलली, त्यानंतर आष्टाला गेलो आम्ही, आता चांदूरला आम्हाला बोलवलं. महिला पुरुषांपेक्षा काही कमी नाही आहे. राज्यात अनेक ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. यात खास करून चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांची परभणी पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. याच ठिकाणी नागपूर शहर पोलीस उपायुक्त कार्यालयातील मुमक्का सुदर्शन यांची चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर शहर येथून पोलीस उपायुक्त कार्यालयात मुमक्का सुदर्शन यांची चंद्रपूर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. चंद्रपुरातील वाढत्या गुन्हेगारीकडे नवीन पोलीस अधीक्षक आळा घालतील का, याकडे सर्व चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे. अयोध्या येथे प्राण प्रतिष्ठा होऊन इतके दिवस गेले तरी बुलढाण्यातील संतनगरी शेगाव आता देखील राममय वातावरणात सजली आहे. मंगळवारी राम भक्तांच्या अनुषंगाने अनेक राम भक्तांनी संतनगरीमध्ये कथ्थक नृत्यावर रामायणाचा सार व्यक्त करीत आनंद उत्सव साजरा केला. तर लहान मुलांनी सुद्धा राम भजने सादर केलीत. त्यांचा आनंद, त्यांचा उत्साह बघून शेगाव जणू रामनगरी झाल्याचे चित्र आजही बघायला मिळत आहे. शंकरनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कामात दुर्लक्ष केल्याने सर्वेक्षण प्रगणक सुनील मावळे यांना निलंबित करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण महत्त्वाचे शासकीय कार्य असल्याने मुदतीत व काटेकोरपणे करायचे निर्देश चंद्रपूर मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी दिले आहेत. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण 23 जानेवारीपासून केले जात आहे. या कामात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 49 पर्यवेक्षक व 825 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना रीतसर प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले आहे. मात्र प्रगणक म्हणून जबाबदारी देण्यात आलेले सुनील मावळे यांनी प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून देखील काम स्वीकारले नाहीत. अनेक वेळा सूचना देऊन देखील काम सुरू न केल्याने त्यांच्यावर निलंबनाची सक्त कारवाई करण्यात आली. सर्वेक्षणात मनपा तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली असून आतापर्यंत 56,246 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांचे सहकार्य मिळावे यासाठी सर्वेक्षणाची माहिती ध्वनियंत्रणा, वृत्तपत्रे, समाज माध्यमांद्वारे सर्वत्र देण्यात आली आहे. आता सर्वेक्षणास 2 दिवसाचा अतिरिक्त वेळ मिळाला असला तरी ते निश्चित कालावधीत व काटेकोरपणे होणे आवश्यक असल्याने कुठलेही स्वरूपाची हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शंकरनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश माननीय राज्य मागासवर्गीय आयोग यांनी दिलेले आहे. त्यानुसार चंद्रपूर शहरामध्ये एकूण 737 प्रगणकाची नेमणूक केलेली आहे आणि या 737 प्रगणकाकडून शहरातील सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये काही प्रगणक हे कामामध्ये हलगर्जीपणा करत असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेल्या आहे. तसेच एका कर्मचाऱ्याने त्यामध्ये दिरंगाई आणि दुर्लक्ष, निष्काळजीपणा केल्यामुळे त्यावर निलंबनाची कारवाई ही मनपामार्फत करण्यात आलेली आहे. या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की त्यांनी प्रगणकांना सहकार्य करावं. हे शासनाचं काम आहे आणि सहकार्य करून आपली जी आवश्यक माहिती आहे ती प्रगणकाला द्यावी असं मी प्रशासनातर्फे आवाहन करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध असलेला राजपरिवाराद्वारे दिला जाणारा प्रतिष्ठित शिवसन्मान पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याची घोषणा होताच हा भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हृदयापासून अभिनंदन करत असल्याची प्रतिक्रिया गडकरी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
शंखनाद न्यूज सिटी ब्युरो रिपोर्ट. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.